अनेक जण प्रश्न विचारत असतात का महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांची चळवळ खूप मोठी आहे आणि त्यातल्या काही संस्था अडचणीत येतात. मग त्यांना तुम्ही काय मदत करू शकता बा? एक मातृसंस्था म्हणून काय मदत करू शकता? महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय काका कोयटे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी, मल्टीस्टेट फेडरेशनचे चेअरमन आदरणीय सुरेश शेठ वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही अनेक अडचणीत आलेल्या पतसंस्था असतील, मल्टीस्टेट असतील, त्यांना सहकार्य केलेलं आहे. हे सहकार्य करत असताना आपण काय पाहतो? पहिलं त्या संस्थेची आर्थिक पत्रकं पाहतो. त्या संस्थेचा CD रेशो किती आहे, त्या संस्थेच्या ठेवी किती आहेत, कर्ज वितरण किती आहे, थकबाकी किती आहे, तरलता किती आहे, ह्या सर्व गोष्टी आपण चेक करतो. त्यानंतर त्या संस्थेमध्ये सोने तारण किती आहे. जर ते सोने तारण असेल आणि त्याला अर्जंट जर गरज असली त्या संस्थेला, तर आपण सोने तारण टेकओव्हर करतो आणि लगेच एका दिवसात त्यांना पैसे आपण ट्रान्सफर करतो. दुसरा मुद्दा आपण काय करतो का जर त्यांच्याकडे काही चांगले कर्जदार असतील तर ते काही कर्ज टेकओव्हर करतो. तिसरा मुद्दा आपण ठेवीदारांना समजून सांगतो. त्यांच्या संस्थेमध्ये जाऊन ठेवीदारांचा मेळावा घेतो, त्यांना समजून सांगतो. एवढं करूनही थांबलं नाही तर चेअरमन किंवा संचालक मंडळ यांची जर काही प्रॉपर्टी असेल तर त्याच्यावर काही लोन करता येईल का? आदरणीय भाईजींकडे जाऊन त्याच्यावर काही लोन करून देता येईल का? याचाही विचार करून त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं त्या संस्था पुन्हा चांगल्या पद्धतीने चालू शकतात. संस्था अडचणीत येताना काही चुकीचे कामं होतात. कधीकधी शेजाऱ्याची संस्था बुडाली किंवा जवळपासची एखादी बुडाली तर चांगल्या संस्थेला सुद्धा खूप त्रास होतो आणि अशा वेळेस फेडरेशन अगदी पूर्ण ताकदीने त्याच्या पाठीमागे उभे राहतं.